नमस्कार मित्रांनो. सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात कॉलेजियम सिस्टीम याचा थोडक्यात ब्रीफ इतिहास आपण बघितला. दोन गोष्टी पुन्हा रिपीट करतो. जो दुसरा न्यायाधीशांचा खटला होता, सेकंड जजेस केस, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय तत्व घालून दिलं होतं की मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे त्यांच्या सर्वात ज्येष्ठ अशा दोन न्यायाधीशांशी चर्चा करून मगच आपला सल्ला देतील की कोणाला जज करायचं वगैरे वगैरे. ओके. सेकंड जजेस केसमध्ये मुख्य न्यायाधीश हे अजून त्यांच्या दोन ज्येष्ठतम न्यायाधीशांचा सल्ला घेऊन देतील, आपला विचार व्यक्त करतील. त्याच्यानंतर तिसरा जो खटला होता, थर्ड जजेस केस, त्याच्यामध्ये हे कॉलेजियम म्हणजे 1+2 असं तिघांचं जे कॉलेजियम होतं ते सुप्रीम कोर्टाने अजून वाढवलं आणि काय केलं की न्यायाधीशांची संख्या ही 5 करण्यात आली. म्हणजे एक सरन्यायाधीश आणि त्यांच्या खाली असणारे म्हणजे सिनियरिटीमध्ये खाली असणारे 4 ज्येष्ठतम न्यायाधीश यांचं मिळून जे कॉलेजियम होईल त्याचा सल्ला घेतील आणि तीच नावं फक्त राष्ट्रपतींकडे पाठवतील. आणि त्यात अजून एक होतं की जर फक्त 2 सदस्यांनी जरी प्रतिकूल मत दर्शवलं बदलींच्या बाबतीत किंवा न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या बाबतीत, तर अशी नावं ते रेकमेंड करणार नाहीत राष्ट्रपतींना, असं ठरलं होतं. ओके, राईट. इन द मेन टाईम या तुम्हाला माहीतच, मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं की कॉलेजियम सिस्टीमच्या बाबतीत काही अनुकूल प्रतिकूल मतं होती, याच्यावर काम चालू होतं. मग 99वा घटनादुरुस्ती कायदा 2014 पास करण्यात आला. 99वा घटनादुरुस्ती कायदा 2014 याच्यानुसार कॉलेजियम पद्धत समाप्त करण्यात आली आणि त्याच्या जागेवर या आयोगाची, कोणता आयोग, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग म्हणजे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, NJAC, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन, NJAC, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग, कॉलेजियमच्या जागेवर याची व्यवस्था करण्यात आली. ओके. आता ही घटनादुरुस्ती अंमलात आली ती 13 एप्रिल 2015 रोजी, म्हणजे हा 2000चा कायदा झाला, 99वा घटनादुरुस्ती कायदा. ओके. आणि याच्यामध्ये कलम 124A असं एक सेपरेट करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये ही आयोगाची रचना देण्यात आली होती, राष्ट्रीय या NJAC, याच्यामुळे मी याला NJAC म्हणेल शॉर्टमध्ये, NJACची रचना देण्यात आली होती. ही रचना कशी होती, तर हा जो NJ असेल, हा जो राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग असेल की ज्याच्या मार्फत न्यायाधीशांच्या नेमणुकांच्या शिफारसी केल्या जातील, या आयोगाची रचना कशी असेल तर त्याच्यामध्ये 6 सदस्य असतील. कोणते कोणते? एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, हे अध्यक्ष असतील पदसिद्ध. ओके. म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यावेळी ते पदसिद्ध अध्यक्ष असतील या आयोगाचे. सेकंड, सरन्यायाधीशांनंतर सर्वात ज्येष्ठ असणारे 2 न्यायाधीश हे सदस्य असतील, ते पण पदसिद्ध सदस्य असतील. म्हणजे आपण जर बघितलं तर इथपर्यंत पहिलं कॉलेजियम आहे बघा, दुसऱ्या न्यायाधीशांच्या खटल्यातलं. ओके. सरन्यायाधीशांनंतर येणारे 2 ज्येष्ठतम न्यायाधीश. मात्र इथून पुढे सुरू होतं ज्याच्यात डिफरन्स ऑफ ओपिनियन होतो, कायदा व न्याय मंत्रालयाचे मंत्री हे सदस्य असतील. म्हणजे इथे आता कोण आलं, इथे गव्हर्नमेंट यायला लागलं. ओके. कोण असतील, कायदा आणि न्यायमंत्री हे त्याचे मेंबर असतील. त्याच्यानंतर 2 निष्णात म्हणजे इमिनंट व्यक्ती एकाच समितीने नामनिर्देशित केलेले, म्हणजे एक समिती असेल, ती समिती 2 निष्णात व्यक्तींना याच्यावर पाठवेल. ओके. आता ही जी समिती असेल, या समितीमध्ये पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतले विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्ष नेते एवढ्या जागा जर कुठल्या पक्षाकडे नसतील तर मग लोकसभेतल्या सर्वात मोठ्या पक्षाचे नेते हे सदस्य असतील. ही वेगळी समिती. ही समिती कोणती, ही एक उपसमिती दुसरी. कशासाठी, जे 2 सदस्य या कमिशनवर पाठवायचे आहेत त्यांची निवड करण्यासाठीची समिती. तिच्यात कोण असेल, पंतप्रधान असतील, सरन्यायाधीश असतील आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील. म्हणजे हे 3 जण मिळून 2 जणांची नावं सुचवतील आणि ते 2 जण इथे या राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोगावर येतील. ओके, राईट. आणि हे जे निष्णात व्यक्ती आहेत, ओके, या 2 यांची नेमणूक ही 3 वर्षांसाठी राहील आणि त्यांची पुनर्नेमणूक करता येणार नाही.
म्हणजे यांची नेमणूक 3 वर्षापर्यंत राहील, म्हणजे 3 वर्ष ते या आयोगावर राहतील. त्याच्यानंतर त्यांना पुन्हा आयोगावर नेमणूक, त्याची पुनर्नेमणूक त्यांची करता येणार नाही. ओके, सो हे 2 निष्णात व्यक्ती, कायदा व न्याय मंत्री, हे 2 मुख्य न्यायाधीशांच्या लगेच खाली ज्येष्ठता असणारे 2 आणि सरन्यायाधीश बघा, 1, 2 आणि 1, 3 आणि 1, 4 आणि 2, 6. ओके, अशा 6 सदस्यांचा हा NJAC म्हणजे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग असणार होता. का होता असं मी का म्हणतो, याचं कारण म्हणजे की हा पुढे अस्तित्वात आला नाही का, आपण ते बघू. ठीक आहे, सो वरील घटनादुरुस्तीने कलम 124A, 124B आणि 124C ही नव्याने समाविष्ट करण्यात आली. ओके, मात्र या घटना दुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि याच्यातनं पुन्हा एक जजेस खटला निर्माण झाला. तो त्याला आपण म्हणतो चौथा न्यायाधीश खटला. चौथा न्यायाधीश, आतापर्यंत आपण 3 बघितले होते ना. चौथा न्यायाधीश खटला, याला 4th जजेस केस म्हणतात. याचं जे ॲक्च्युअल केसचं नाव आहे सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन अँड अदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2015. हा लेटेस्ट, हा चौथा जजेस खटला किंवा चौथा न्यायाधीशांचा खटला. 16 ऑक्टोबर 2015 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये निर्णय दिला आणि ही जी घटना दुरुस्ती होती, ज्या घटना दुरुस्तीने हा न्यायिक नेमणूक आयोग, नियुक्ती आयोग निर्माण करण्यात आला होता, ही संपूर्ण घटना दुरुस्ती ही घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. आणि त्यासाठी रिझन हे दिलं की याच्याने बेसिकली जे हे नवीन येत आहेत सदस्य वगैरे, याच्याने आणि ओव्हरऑलच या संपूर्ण घटना दुरुस्तीने न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य म्हणजे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी याला धक्का पोचतो आहे. आणि इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी हे राज्यघटनेच्या मूलभूत साच्याचा भाग आहे. तुम्हाला जर आठवत असेल बघा, राज्यघटनेचा मूलभूत साचा किंवा मूलभूत तत्वे हे केशवानंद भारती वगैरे त्या केसेस तुम्ही आठवा की काय आहे की जी संसदेला घटनेमध्ये बदल करता येईल, परंतु असा बदल करताना घटनेचा जो मूलभूत साचा आहे त्या मूलभूत साचाला धक्का लावता येणार नाही, असे हे निर्णय होते, विशेष करून केशवानंद भारती. सो त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हा राज्यघटनेच्या मूलभूत साच्याचा भाग आहे आणि ही जी घटना दुरुस्ती आहे 99वा घटना दुरुस्ती कायदा, हा या न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याला धक्का पोहोचवतो आणि त्याच्यामुळे ही घटना दुरुस्ती घटनाबाह्य आहे. आणि अशा प्रकारे मग त्याच्यामुळे हा जो न्यायिक नियुक्ती आयोग वगैरे हे सगळं रद्दबातल ठरलं, घटनाबाह्य ठरलं आणि पुन्हा पूर्वीचीच कॉलेजियम व्यवस्था सध्या अस्तित्वात आहे. आणि याच्यावरनं आता वादविवाद किंवा मतांतरे चालूच आहेत, परंतु सध्याची स्थिती अशी आहे की कॉलेजियम व्यवस्था पुढे चालते. ठीक, ओके. आता हे तर सगळं ठीक झालं, कशी नेमणूक होईल वगैरे वगैरे, पण ज्यांची नेमणूक केली जाईल त्या न्यायाधीशांची पात्रता काय असली पाहिजे, तर ते पात्रतेचे निकष दिलेले आहेत. ते असे आहेत की पहिला मुद्दा म्हणजे हे आपली जी ऑफिशियल मराठी व्हर्जन आहे राज्यघटनेचं त्याच्यातला हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. एक म्हणजे ती व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे, नंबर 1. नंबर 2, एखाद्या उच्च न्यायालयाची किंवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयांची सलग निदान 5 वर्ष ती व्यक्ती न्यायाधीश असली पाहिजे. म्हणजे समजा बॉम्बे हायकोर्ट आहे, तर बॉम्बे हायकोर्टमध्ये 5 वर्ष त्यांनी ते न्यायाधीश असले पाहिजेत. किंवा समजा त्यांची बदली झालेली असेल, तर समजा आधी ते बॉम्बेला होते 1 वर्ष, नंतर कलकत्त्याला गेले, नंतर अजून कुठेतरी आपण समजू की हैदराबादला गेले, तर या वेगवेगळ्या एकापेक्षा जास्त उच्च न्यायालयांमध्ये सलग म्हणजे खंड न पडता किमान 5 वर्ष त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं असलं पाहिजे. आयदर एका उच्च न्यायालयात किंवा एकापेक्षा जास्त उच्च न्यायालयांमध्ये काम केलं असेल तर सलग किमान 5 वर्ष त्यांनी काम केलं असलं पाहिजे. किंवा म्हणजे बघा, भारतीय नागरिक हे कंपल्सरी आहे, म्हणजे भारतीय नागरिक तर असलेच पाहिजेत आणि प्लस मग याच्यापैकी एखादी अट. ओके, म्हणजे आयदर हे पहिलं आपण बघितलं, दुसरं काय, एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचा
निदान सलग 10 वर्ष अधिवक्ता म्हणजे त्यांनी वकिली केलेली असली पाहिजे, वकील असले पाहिजे. काय, एखादं उच्च न्यायालय, जसं मी आता एक्झाम्पल सांगितलं हे बॉम्बे उच्च न्यायालय, की बाबा हे बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये निदान म्हणजे कमीत कमी आणि सलग खंड न पडता 10 वर्ष ते वकील असले पाहिजेत, म्हणजे अधिवक्ता. किंवा समजा एकापेक्षा जास्त उच्च न्यायालयात ते वकिली करत होते किंवा वकील होते, तर सगळे मिळून सलग किमान 10 वर्ष ते वकील असले पाहिजे उच्च न्यायालयाचे. ओके. किंवा राष्ट्रपतींच्या मते ते विख्यात विधिवेत्ता असले पाहिजेत, म्हणजे विख्यात म्हणजे निष्णात असले पाहिजेत कायद्यामध्ये राष्ट्रपतींच्या मते. ओके. सो भारतीय नागरिक असणं कंपल्सरी आणि या तिघांपैकी एक अट त्यांनी सॅटिस्फाय केली पाहिजे, तर त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक होऊ शकते. ओके, राईट. आता न्यायाधीशांच्या पदाचा कालावधी. अच्छा, या सगळ्या याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं किमान वय कुठेही मेन्शन केलेलं नाही. हे लक्षात ठेवा, किमान वय म्हणजे कमीत कमी किती वयांचे असले पाहिजे हे मेन्शन केलेलं नाही. मात्र अपर लिमिट आहे. अपर लिमिट असं आहे की ते वयाच्या 65 वर्षापर्यंत न्यायाधीश पदावर राहू शकतात. म्हणजे वय दिलेलं आहे, कालावधी दिलेला नाही. म्हणजे 5 वर्ष राहतील, 10 वर्ष राहतील, 2 वर्ष राहतील, 3 वर्ष राहतील, असं काही दिलेलं नाही. जेव्हापासून ते न्यायाधीश झाले तिथपासून 65 वर्ष त्यांचं वय होईपर्यंत ते राहू शकतात. म्हणजे ते 60व्या वर्षी झाले तर 5 वर्ष राहतील, 60 ते 65. 59व्या वर्षी झाले तर 59 ते 65, 6 वर्ष राहतील, या पद्धतीने. ओके, राईट. मात्र असं असलं तरी ते स्वतःच्या सहीनिशी राष्ट्रपतींना संबोधून आपला पदाचा राजीनामा आधीच देऊ शकतात. 65 वर्ष वय अटेन होण्याच्या आत ते देऊ शकतात राजीनामा. अच्छा, हे झालं नॅचरल सुपरॲन्युएशन म्हणजे रिटायर होणे. हे झालं स्वतःहून राजीनामा देणे. आता जर न्यायाधीशांना पदावरून काढायचं असेल तर संसदेद्वारे न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा ठराव मंजूर झाल्यास राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. मात्र याची जी प्रोसेस आहे ती अत्यंत कठीण आहे. कशी? ही पद्धत दिलेली आहे कलम 124(4) मध्ये. काय आहे ती पद्धत? एक म्हणजे की ते राष्ट्रपतींच्या आदेशाने पदावरून दूर केले जातात. राष्ट्रपतींना ऑर्डर करावी लागते. पण ती राष्ट्रपतींनी ती ऑर्डर करण्यासाठी काय काय कंडिशन सॅटिस्फाय कराव्या लागतात? संसदेच्या प्रत्येक सभागृहात पदावरून दूर करण्याचे समावेदन म्हणजे ॲड्रेस, की बाबा या सुप्रीम कोर्टाच्या जजला या कारणासाठी पदावरून दूर करण्याचा ठराव, ॲड्रेस, हा ॲड्रेस संसदेच्या प्रत्येक सभागृहात स्वतंत्रपणे प्रत्येक सभागृहाच्या विशेष बहुमताने, म्हणजे लोकसभेत वेगळं बहुमत, राज्यसभेत वेगळं बहुमत, आणि कोणतं विशेष बहुमत म्हणजे काय, की प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने. म्हणजे समजा राज्यसभेची आपण 250 घेतली तर ही एकूण सदस्य संख्या जर 250 असेल तर 250च्या निम्मेपेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 126, बरोबर. आणि याची जर 540 घेतली समजा तर 540 भागिले 2 किती, 2 दुणे 4, 2 7 14, 0 271. एकूण सभासदांचं बहुमत असलं पाहिजे, एकूण सभासद संख्येचं, आणि प्लस हजर आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या किमान 2/3 बहुमताने. आणि हे प्रत्येक सभागृहामध्ये वेगवेगळं. अशा पद्धतीने तो ठराव पास झाला पाहिजे. आणि मग तो ठराव जर तो ॲड्रेस अशा पद्धतीने विशेष बहुमताने मंजूर झाला तर त्याच अधिवेशनात तो राष्ट्रपतींना सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे तो ठराव करून त्याच अधिवेशनात राष्ट्रपतींकडे जाईल की असा यांना पदावरून दूर करण्याचा ठराव सभागृहाच्या दोन्ही सभागृहांनी स्वतंत्रपणे विशेष बहुमताने पास केलेला आहे, याच अधिवेशनात पास केलेला आहे, आणि हा तुमच्याकडे आम्ही पाठवत आहोत. आणि मग जेव्हा तो राष्ट्रपतींना मिळेल त्यावेळी मग राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करण्याची ऑर्डर करतील. आणि पदावरून दूर करण्यासाठी 2 कारणं द्यावी लागतात. म्हणजे दोघांपैकी एक, आयदर सिद्ध झालेली गैरवर्तणूक म्हणजे प्रूव्ड मिसबिहेवियर, नुसती गैरवर्तणूक नव्हे तर ती गैरवर्तणूक सिद्ध पण झालेली असली पाहिजे.
आणि किंवा अक्षमता, इनकॅपॅसिटी, की त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्याची क्षमता नाही. सो शाबित झालेली किंवा सिद्ध झालेली गैरवर्तणूक किंवा अक्षमता या कारणासाठी. ओके, आता हे झालं संसदेमध्ये. मग याच्याशी संबंधित जी डिटेल प्रक्रिया आहे ती प्रक्रिया न्यायाधीश चौकशी कायदा 1964 मध्ये दिलेली आहे. त्याच्यानुसार लोकसभेच्या बाबतीत तो जो प्रस्ताव मांडला जातो पदावरून दूर करण्याचा, त्या प्रस्तावात तो लोकसभेत मांडताना किमान 100 सदस्यांनी आपल्या सहीसह अध्यक्षांना निवेदन दिलं पाहिजे आणि राज्यसभेच्या बाबतीत किमान 50 सदस्यांनी आपल्या सहीसह अध्यक्षांना तो सादर करणं आवश्यक आहे प्रस्ताव. ओके, म्हणजे प्रस्ताव मांडतानाच लोकसभेमध्ये किमान 100 खासदारांची सही पाहिजे आणि राज्यसभेमध्ये किमान 50 खासदारांची सही पाहिजे. ओके, मग असा प्रस्ताव आला तर अध्यक्ष किंवा सभापती हा स्वीकारू शकतात किंवा नाकारू सुद्धा शकतात. ओके, जर स्वीकारला तर मग त्यांच्यावर आयदर प्रूव्ड मिसबिहेवियर म्हणजे सिद्ध झालेली गैरवर्तणूक किंवा इनकॅपॅसिटी म्हणजे अक्षमता हे आरोप आहेत. हे आरोप खरे आहेत की नाही याच्यासाठी, याची चौकशी करण्यासाठी एक 3 सदस्यांच्या समितीची स्थापना करतात. कोण? अध्यक्ष किंवा सभापती, लोकसभेचे किंवा राज्यसभेचे. याच्यामध्ये कोण असतं? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा कुठले तरी एक न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे, कोणत्याही एका उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ओके, आणि एक तज्ज्ञ कायदे पंडित. ओके, सो सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा एक कुठले तरी न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे कुठल्या तरी एका उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि एक तज्ज्ञ कायदे पंडित, या 3 जणांची समिती ज्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या बाबतीत ठराव 100 लोकसभेमध्ये 100 खासदारांनी किंवा राज्यसभेमध्ये किमान 50 खासदारांनी मांडलेला आहे, त्यांच्यावरील आरोपांची चौकशी ही समिती करेल 3 जणांची. आणि जर त्या समितीने सांगितलं म्हणजे अहवाल दिला की हो यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले आहेत, तर म्हणजे तसा जर निष्कर्ष त्या समितीने काढला तर मग सभागृह त्यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडेल आणि मग तो मांडलेला प्रस्ताव विशेष बहुमताने, जे आपण सांगितलं विशेष बहुमत, हा जर पारित झाला, मंजूर झाला तर मग तो राष्ट्रपतींकडे जाईल आणि मग त्यानंतर राष्ट्रपती संबंधित न्यायाधीशाला पदच्युत करण्याचा आदेश काढतील. अशी प्रक्रिया. ओके, आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशांना या पद्धतीने दूर करण्यात आलेलं नाही. मात्र एका केसमध्ये ही केस चाललेली आहे. कशी? 1993 मध्ये व्ही रामास्वामी हे एक न्यायाधीश होते, त्यांच्या बाबतीत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असताना गैरवर्तणुकीच्या बाबतीत चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवलं होतं. म्हणजे ते आधी जेव्हा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, मुख्य न्यायाधीश, त्यावेळी त्यांनी काहीतरी गैरवर्तणूक केलेली होती. त्याची चौकशी केल्यानंतर ही जी चौकशी समिती असते या 3 जणांची, या चौकशी समितीने त्यांना दोषी धरलं होतं. त्यानुसार मग त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव मांडला सुद्धा गेला. ओके, मात्र लोकसभेत तो ठराव मंजूर होऊ शकला नाही. कारण तो कसा मंजूर होणं आवश्यक आहे? लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येचं बहुमत आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांचं 2/3 बहुमत. सो लोकसभेत तो पारित होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांना पदावरून ते दूर झाले नाही. ओके, अर्थात त्यांनी नंतर ठीक आहे, तो विषय नंतर जाऊ द्या. फक्त ही प्रोसेसमध्ये ते पदावरनं त्यांना या पद्धतीने दूर करण्यात आलं नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. ओके, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमणूक झाल्यास संबंधित न्यायाधीशांना पदग्रहण करण्यापूर्वी 3ऱ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेल्या नमुन्याची शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. ठीक आहे, हे जनरल आहे, आपल्यालाही माहीत आहे. ठीक आहे, न्यायाधीशांचे पगार आणि भत्ते. बघा, पगार, भत्ते, अनुपस्थित रजा, पेन्शन, विशेषाधिकार वगैरे वगैरे हे संसदेच्या कायद्याद्वारे ठरवले जातात. हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं आहे की बाबा हे असं कोणीतरी उठलं सरकार आणि त्यांनी बनवलं वगैरे असं नाही. संसदेमध्ये कायदा पास करून त्यांचे पगार वगैरे ठरवले जातील, जेणेकरून त्याच्यामध्ये असे इझिली बदल करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत असा कायदा मग पास केला गेलेला आहे.
त्या कायद्याचं नाव आहे सुप्रीम कोर्ट जजेस सॅलरीज अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1958. तसंच हायकोर्टाच्या बाबतीत पण तसंच आहे, आणि हायकोर्टाच्या जजेसच्या सॅलरी म्हणजे पगार भत्त्यांच्या बाबतीत जो कायदा केला गेलेला आहे त्याचं नाव आहे हायकोर्ट जजेस सॅलरीज अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1954. ओके, आता हे तेव्हाचे कायदे आहेत. मग या कायद्यांमध्ये वेळोवेळी बदल करून, अमेंडमेंट्स करून ते वेळोवेळी पगार वाढवत गेलेले आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीला पगार मला वाटतं काहीतरी 4,000 5,000 वगैरे होते त्या काळी 1954-55 मध्ये. ते प्रत्येक वेळी मग या कायद्यामध्ये बदल करून 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 ते वाढवले जातात. म्हणजे 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग वगैरे त्यानुसार. अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायाधीशांची एकदा नेमणूक झाली तर वरील गोष्टींमध्ये, म्हणजे कशामध्ये, हा पगार भत्ते वगैरे याच्यामध्ये न्यायाधीशांची नेमणूक झाल्यानंतर न्यायाधीशांना अहितकारक म्हणजे प्रतिकूल असे बदल त्यांच्या सॅलरी, पगार भत्त्यांमध्ये करता येत नाहीत, जेणेकरून त्यांनी इंडिपेंडेंटली काम करावं. ओके, राईट. सध्या भारताच्या सरन्यायाधीशांचा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा पगार 2,80,000 आहे, आणि इतर न्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे न्यायाधीश जे 33 असतात उरलेले, त्यांचा पगार 2.5 लाख रुपये प्रति महिना इतका आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर भत्ते, मोफत निवास, वैद्यकीय, कार, टेलिफोन वगैरे असतातच. आणि निवृत्तीनंतर शेवटच्या पगाराच्या साधारणतः 50% रक्कम त्यांना मिळते पेन्शन म्हणून. हे बघा, जे लेटेस्ट आहेत आता 1 जानेवारी 2016, तो जो 54-58चा ॲक्ट आहेत ना, त्याच्यात वेळोवेळी बदल करून आत्ता जे लेटेस्ट पगार आहेत त्यांच्यामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे तो 1 जानेवारी 2016 पासून बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यानुसार बघा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, हे प्रॉपर मी याच्यावरनं स्क्रीनशॉट घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरनं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा भारताचे सरन्यायाधीश यांचा पगार किती बघा, PM म्हणजे पर मंथ 2,80,000, आणि पेन्शन किती आहे 16,80,000 पर ॲनम म्हणजे वार्षिक. याच्या निम्मे जर केलं तर बरोबर 1,40,000 रुपये येतात बघा साधारण, हा प्लस डिअरनेस रिलीफ. इतर जे जजेस आहेत सुप्रीम कोर्टाचे, इतर न्यायाधीश, त्यांना किती 2.5 लाख पर मंथ, आणि पेन्शन किती 15 लाख रुपये प्रति वर्ष. त्याला जर 12ने भागितलं तर बरोबर याच्या 50% येतात, म्हणजे 1.25 लाख रुपये येतात. जे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांचा आहे 2 लाख म्हणजे 2.5 लाख प्रति महिना काय पगार, आणि पेन्शन किती 15 लाख रुपये प्रति वर्ष, म्हणजे त्या बरोबर साधारणतः 1.25 लाख रुपये प्रति महिना येतात. याच्या निम्मे येतं, पगाराचे निम्मे येतं पेन्शन. आणि जे इतर हायकोर्टाचे जज असतात म्हणजे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सोडून इतर जज असतात त्यांचा किती 2.25 लाख रुपये प्रति महिना, आणि पेन्शन किती 13.5 लाख रुपये प्रति वर्ष. त्याला भागितलं 12ने की बरोबर याच्या निम्मे येतं, म्हणजे साधारणतः 1,14,500 दरम्यान. आणि जी ग्रॅच्युटी असते सगळ्यांना 20 लाख 20 लाख 20 लाख 20 लाख ग्रॅच्युटी म्हणजे जी रिटायरमेंटच्या वेळी एकत्र मिळते आपल्याला ती, राईट. सो अशा पद्धतीने हे आहेत सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित सेवा, शर्ती, पगार वगैरे वगैरे. ओके, पुढच्या लेक्चरपासून आपण सुरुवात करू, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं इंडिपेंडन्स कसं अबाधित राखलं जातं, आणि त्याच्यानंतर मग त्यांचं कार्यक्षेत्र वगैरे वगैरे कसं हे, राईट. थँक्यू व्हेरी मच.